नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हेल्पिंग सुनील या आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो. आपल्याला 2 दिवसापूर्वी एक न्यूज आली होती की आपल्याला 2 दिवसामध्ये गुड न्यूज मिळणार आहे आपल्या रिझल्ट समोर. पण मित्रांनो, सर्वात मोठी धक्कादायक बातमी आलेली आहे तलाठी भरती संदर्भात. तर आपण पाहूया, लोकसत्तामध्ये आलेले आहे, TV9 मराठी असेल, संपूर्ण मीडिया पुण्यामध्ये पण आलेले आहे. तर नागपूर केंद्रावरून प्रश्नपत्रिका पाठवल्याचे सिद्ध, तलाठी भरतीचे पेपर फुटी प्रकरण. तर चला आपण सविस्तर माहिती पाहूया. तलाठी भरती परीक्षेचे थेट परीक्षा केंद्रामध्ये उत्तरे पुरवणाऱ्या एका आरोपीला संभाजीनगर चिकलठाण्यातील आयॉन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेर परीक्षार्थी उत्तरे पुरवताना पोलिसांनी अटक केली होती. यावेळी थेट नागपूरच्या एका परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिका पाठवल्याची बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली होती. आता छत्रपती संभाजीनगर MIDC पोलिसांनी परीक्षेतील गैरप्रकाराचे आरोपपत्र राज्य परीक्षा समन्वय विभागाला सोपवले आहे. आरोपपत्रानुसार नागपूरमधील प्रश्नपत्रिका मोबाईलद्वारे पाठवल्याची माहिती समोर आली. त्यामुळे तलाठी भरतीचे पेपर फुटला हे निश्चित झाले आहे. सप्टेंबरमध्ये घेतलेली तलाठी भरती परीक्षेसाठी 11.5 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. 96 अंती 4,466 जागांसाठी 10,41,713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली. मात्र परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला होता. आता पोलिसांनी आरोपपत्रात नागपूरच्या परीक्षा केंद्रावरून प्रश्न पाठवण्यात आल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे तलाठी भरतीचे पेपर फुटला हे निश्चित झाले आहे. संभाजीनगर येथील परीक्षा गैरप्रकारून राजू भीमराव नागरे या आरोपीला परीक्षार्थींना उत्तरे पुरवताना अटक करण्यात आली होती व सिडको MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आत्माराम घुले यांनी ही कारवाई केली व त्यांच्या आरोपपत्रानुसार VMV महाविद्यालय वर्धमाननगर नागपूर येथे परीक्षेत बसलेला विद्यार्थी अंकुश जाधव सकाळी 9 ते 11 वाजता परीक्षा देत होता. त्यावेळी त्याने मोबाईलद्वारे प्रश्नपत्रिका फोटो बाहेर पाठवून गैरप्रकार केला आहे. संभाजीनगर MIDC पोलिसांनी त्यांचे आरोपपत्र राज्य परीक्षा समन्वय तसेच अप्पर जमाबंदी आयुक्त यांना पाठवले आहे. त्यामुळे परीक्षा विभाग यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मित्रांनो, सर्वात मोठी बॅड लक आहे, कारण आपल्याला लवकरच आपला रिझल्ट घोषित होणार होता. पण लई मोठा भोंगळ कारभार झालेला आहे. तलाठी भरतीमध्ये पेपर फुटी प्रकरण झालेलं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, याची अजून चौकशी होऊ शकते की हा पेपर कोणाकोणापर्यंत पोहोचला आहे, हा किती दूर गेला आहे, हे संबंध चौकशी होऊ शकते. मित्रांनो, आपला रिझल्ट हा लांब होऊ शकतो, रिझल्टला वेळ लागू शकतो. मित्रांनो, बॅड लक आहे, बॅड न्यूज आहे. आधी पेसा होता, नंतर आता पेपर फुटी प्रकरण. 7:30 चालू आहे मित्रांनो रिझल्टवर. त्याच्यामुळं पूर्ण बॅड न्यूज आहे. आपला निकाल कधी लागेल हे आपल्याला 2-3 दिवसामध्ये नेमकं कळेल. नेमकं निकाल लागणार आहे का अजून चौकशी होणार आहेत. तर मित्रांनो, जर त्यांनी निकाल लावू शकतात, पण जे चौकशी अंती सापडते त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. मित्रांनो, पण पाहूया आपण नेमकं पुढं काय होतं ती. ही होती आजची लेटेस्ट अपडेट. धन्यवाद. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.